औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल 5 लाखाहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा एका महिलेच्या घरातून जप्त करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात गुटखाबंदी केवळ कागदावरच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लोणी काळभोर परिसरात गुटखा माफ्यांचे मोठे जाळे सक्रिय असल्याची चर्चा सुरू झाली आहे. वैशाली संजय खेतमाळीस वय 48 असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार अशोक भागवत गिरी यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोणी काळभोर पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट 6 चे पथक परिसरात गस्त घालत असताना माळीमळा परिसरात एका महिलेने गुटख्याचा मोठा साठा करून विक्री सुरू असल्याची माहिती खबऱ्यांबाबत मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी घरात प्रवेश करताच हॉलमध्ये मोठमोठ्या पोत्यांमध्ये आणि बॅगमध्ये भरून ठेवलेला गुटखा पाहून अधिकारीही चक्रावले. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटनी मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.